सो मी आज बनवणार आहे एकदम मस्त आणि झणझणीत आंबट चुक्याची भाजी. तर ही आंबट चुक्याची आहे, मला खूप दिवसापासून बनवायची होती. तर चला आज बनवायला घेऊया. सो आता रुद्रांच्या टिफिनसाठी बनवते बेसन पोळी. त्याला बेसन पोळी ना घरी खाऊन जायला पण खूप आवडती आणि टिफिनला पण न्यायला खूप आवडते. तर म्हटलं चला आज बेसन पोळी देऊयात. आत्ता 9 वाजले, अजून तो उठला नाही. त्याच्या अजून आंघोळ राहिली, जेवण राहिले, माझ्या चपात्या झाल्यात आणि लगेच म्हटलं बेसन पोळी टाकून घेऊया. मस्त छान पलटली. कधी कधी काय होतं की मूर्ती आज मी बनवलेली आहे हिरवी मिरची घालून, म्हणजे लाल तिखटाची बनवत असते मी. तर म्हटलं थोडीशी हिरवी मिरची घालत, मस्त छान झाली. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता रुद्रांशला शाळेत सोडलं. आज काय झालं माहीत नाही, तो थोडासा रडत होता. म्हणजे आज सोमवार आहे आणि काल होती सुट्टी, त्यामुळे एक दिवस जरी सुट्टी असली ना मग दुसऱ्या दिवशी त्याला जाताना काढायला येतं. तर आत्ता सोडले त्याला आणि आज त्याला टिफिनला काय बनवलं हे पण मी तुमच्या रेसिपी आहे ती शेअर करते. सकाळी थोडीशी घाई होती आणि आत्ता पण मार्केटमध्ये जायचं, थोडासा किराणा वगैरे भरायचा आहे. पावसाचं एवढं वातावरण झालं, काल पण आलता आणि आज मला वाटते खूप जास्त पाऊस येईल. त्याच्यामुळे म्हटलं चला आता लगेच त्याला सोडून आले. थोडंसं काम राहिले, म्हणजे भाजी राहिली, वरण भात राहिली. पण म्हटलं अगोदर साहित्य घेऊन येऊयात आणि मग नंतर राहिलेला स्वयंपाक आहे तो बनवूयात. अजिबात ऊन नाही आज मध्ये. रुद्राजला शाळेत सोडलं आणि म्हटलं चला थोडासा किराणा वगैरे भरायचा आहे. तर म्हटलं लगेच घेऊन येऊ. तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. मस्त छान वातावरण झाले, थोडंसं ऊन पडतं आहे, परत ढगाळं येत आहेत. आज येणार आहे पाऊस. काल आलता पण काल थोडा आलता, आज एवढं आभाळ आहे, छान वाटतं. म्हणजे येऊन जास्त नाही लागत आहे. तसं तर रुद्रांश म्हटलं होता की मला यायचं आहे सोबत, पण परत म्हटलं की 4 वाजता पाऊस येईल, मग लगेच किराणा वगैरे घेऊन घ्या. सो अगोदर रुद्रांशला शाळेत सोडून आले, तिथून नंतर मार्केटमध्ये गेलोत आणि मार्केटमध्ये खरेदी करून आल्याच्या नंतर मग बनवायला घेतली होती मी चुक्याची भाजी, आंबट चुका. मला ही भाजी ना खूप जास्त आवडती, पण आमच्याकडे थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवत आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये ना सेम असेच, फक्त शेपू एक मिक्स करतायत आणि लाल मी आत्ता ही लाल तिखटाची केली नाही, तर आमच्याकडे हिरवी मिरचीची करतायत आणि फोडणी थोडीशी वेगळी, म्हणजे त्याला फोडणी वगैरे अशी वरतून घालतायत. तर मला फक्त आत्ता चुका भेटला आणि चुक्याची पण ना ही पण मी 1-2 वेळेस अशी खाल्ली होती की फक्त चुक्याची, पण मी पहिल्या वेळेस बनवली होती ना तेव्हा मी हिरव्या मिरचीची बनवली होती. तर म्हटलं चला आज ना लाल तिखटाची बनवूयात. जास्त वेळ नाही लागत आहे, अगदी 5 मिनटामध्ये भाजी तयार होती. फक्त आपल्याला निवडायला थोडासा कधी कधी वेळ लागतो, म्हणजे खराब असेल तर आणि चांगली असेल तर निवडायला पण अजिबात वेळ नाही लागत आहे. तर सगळी भाजी आहे ही मी निवडून घेतली आणि ह्याच्या थोड्याशा म्हणजे पानाचा जो दांडा आहे ना तो तसाच ठेवायचा आहे थोडासा जास्त, कारण की ह्या भाजीला कट करायची गरज नाही, काही नाही आणि एकदम भाजी लवकर शिजते. म्हणजे असा उशीर पण नाही लागत आहे. आपल्या दुसऱ्या भाज्या कशा असतात की आपल्याला त्या भाज्या बारीक कट करून घ्यावं लागतात, त्याला शिजायला खूप वेळ द्यावा लागतो, तसं ह्याला काहीच द्यावं लागत नाही. आणि आज घरी पण भरपूर कामं झाली, आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. तर आत्ता काय केलं मी, जी भाजी निवडून घेतली ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ टाकून अगदी 2 मिनटं झाकण घालून ठेवायची. तर बघू शकता 2च मिनटामध्ये, लईत लई 1.5 किंवा 2 मिनटामध्ये आपली भाजी आहे ती एकदम पूर्ण गाळ शिजती. आणि गाळ शिजल्याच्या नंतर फक्त आपल्याला चमच्याने अशी म्हणजे हटून घ्यायची. तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं डाळीचं पीठ टाकलं तरी पण चालतं, पण ह्यांना आवडत नाही, म्हणजे डाळीचं पीठ वगैरे भाज्यामध्ये जास्त, म्हणजे हटून भाज्या तशा आवडत नाहीत. म्हणून म्हटलं की चला ह्याच्यामध्ये फक्त आपण तिखट आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे अशीच घालून करूयात. तर मग भाजी आहे ती मस्त छान हटवून घेतली आणि आता आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी. तर फोडणीसाठी जर हिरवी मिरची घालायची असेल ना तर लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून टाकली ना तरी पण चालते, पण मला लाल तिखटाची बनवायची होती म्हणून म्हटलं की चला फक्त आता आपण लसणाची फोडणी घालूयात. आणि ह्या भाजीला म्हणजे असं जिरे मोहरी अशी काहीच गरज नाही लागत आहे फोडणीची, साधी सिंपल अशीच भारी लागते. तर आता लसूण आहे, तेल पण मी खूप जास्त नव्हतं टाकलं, थोडंच टाकलं होतं लसूण. फक्त आपल्याला छान ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट
आणि तिखट आणि शेंगदाण्याचा कूट आपण जो बी भाजी हाटली ना तेव्हा जरी मिक्स केला तरी चालतो. त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं तिखट आणि शेंगदाण्याचं कूट, म्हणजे आपण कढी कशी बनवतो आहे सेम तशी बनवली तरी चालती. पण मी मग चटणी वगैरे तेलातच परतून घेणार होते थोडी, म्हणून मग मी चटणी आहे ती तेलामध्येच टाकली. अगदी अर्धा मिनटं म्हटलं तरी जास्त वेळ नाही. ती छान परतून घ्यायची आपल्याला चटणी तेलामध्ये. थोडीशी हळद टाकली आणि मीठ आहे ना, मी ते अगोदरच थोडंसं टाकलं होतं, पण ह्या भाजीला जास्त मीठ नाही लागत आहे त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकलं आणि लगेच जी हाटून घेतलेली भाजी आहे ती टाकली. तर बघू शकता लगेच असं, म्हणजे आपण फोडणी घातल्यावर वरतून फोडणी घातल्यावर कसं मस्त असं तेलाचा कट येतो, तसा मस्त तेलाचा कट आला. आणि एवढी घट्ट पण छान लागते, पण खूपच थोडी होत होती, म्हणून मग म्हटलं की चला आपण थोडंसं अजून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात. आणि मग थोडंसं अजून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि लगेच शेंगदाण्याचा कूट आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि 2-3 मिनटंच फक्त शिजून द्यायची, जास्त वेळ काही लागत नाही शिजायला. भाजी अगोदरच शिजलेली आहे आपली चांगली. आणि ह्या भाजीला ना 5 मिनटं पण नाही, त्याच्यापेक्षा कमी टायमामध्ये भाजी तयार होती आणि खायला तर एवढी भारी लागती. पण काय होते की मार्केटमध्ये जास्त करून ही भाजी भेटतच नाही. मला अशी खूप दिवसातनं म्हणजे अशी चांगली एखाद वेळेस भेटली तर अशी खूप अशी किडकी किंवा अशी व्यवस्थित नाही भेटत आहे, म्हणजे चांगली आणि महाग पण खूप असती. तर म्हणून म्हटलं की चला ह्यावेळेस मला चांगली भेटली ताजी लुसलुशीत वगैरे, म्हणून मी आणली. आणि लगेच ही भाजी आत्ता मी बनवलेली आहे, तर 2-3 दिवस झाले. म्हणजे पालेभाज्या वगैरे आहेत त्या मार्केटमधून आणल्याच बनवावं लागतात, नाहीतर मग त्या 2-3 दिवसात, नाहीतर मग त्या लगेच खराब व्हायला लागतात. म्हणून लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच मी लगेच बनवायला घेतली. आता बघू शकता शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्याच्यानंतर एकदा आपल्याला छान मिक्स करायचे आणि एक उकळी आल्याच्यानंतर कमी गॅसवरती 1 ते 1.5 मिनटं ठेवायचे, म्हणजे भाजीला कसं कट वगैरे छान येतो. कोणती पण भाजी फोडणी घातल्याच्यानंतर चांगली शिजल्याच्यानंतरसुद्धा 1 ते 2 मिनटं कमी गॅसवरती अजून शिजून द्यायची, झाकण न घालता. तेल वगैरे भाजीला छान येतं. तर आत्ता मी ही बनवली होती, म्हणजे दुपार झाली ती मला. आणि आत्ता मी त्याला सकाळी काय बनवलं होतं टिफिनला ते पण तुम्हाला दाखवते. आणि मेन म्हणजे मी प्रत्येक वेळेस जी बेसनपोळी आहे ना, तर ती मी लाल तिखटाचीच बनवत असते. पण काय झालं की मला सकाळी ना म्हणजे असं ठेचा वगैरे थोडासा खाऊ वाटला, म्हणून मग मी म्हटलं की चला थोडासा ठेचा बनवूयात, आणि मग तोच बनवला. त्याच्यामुळं मग मी त्याला जी बेसनपोळी आहे ना त्याच्यामध्ये पण मी तोच टाकला. ती पण बेसनपोळी एकदम मस्त झाली. तर आता आपली भाजी आहे ती मस्त छान शिजली. तर आता आपण हा गॅस बंद करूयात आणि सकाळी जी मी तुम्हाला ठेचा आणि बेसनपोळी केलेली आहे ती पण दाखवते. तर बघू शकता आत्ता कट नव्हता दिसत आहे, पण मी गॅस बंद करून पण थोडा वेळ ठेवला आहे. तर बघू शकता भाजी एकदम टेस्टी झाली आणि दिसायला पण एकदम भारी दिसते. तर बघ जेवणं वगैरे केली. आत्ता मी तुम्हाला सकाळची दाखवते. तर थोडीशी घाई होती, मी असा कधीच नाही बनवते शेंगदाण्याचा कूट घालून. तर मी फक्त काय करत असते, म्हणजे कढईत तर बनवतच नसते दरवेळेस. चपात्या झाल्याच्यानंतर तव्यावर मिरच्या भाजून त्याच्यामध्ये लसूण वगैरे भाजून, तर म्हटलं चला आज थोडीशी सकाळी सकाळी घाई पण होती आणि म्हटलं चला. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या थोड्याशा लाल पण झाल्या त्याच थोड्याशा मिक्स करून टाकल्या. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि लसूण टाकला, तो छान भाजून घेतला आणि बघू शकता मिक्सरला फिरवून घेतला. ठेचा आपला एवढा टेस्टी झाला आहे आणि हा 2-3 दिवस पण चांगला राहतो बरं का. आणि मग हे बनवला होता, म्हणून म्हटलं की चला आत्ता लगेच त्याला शाळेत बेसनपोळी द्यायची होती टिफिनला, आणि त्याला बेसनपोळी केली तर तो सकाळी पण बेसनपोळी खाऊन जातो आणि शाळेत पण त्याला टिफिनला बेसनपोळी खूप जास्त आवडती. 2-3 दिवस झाले की मला म्हणतो की मम्मी मला आज टिफिनला बेसनपोळी दे. तर आज पहिल्यांदा मी अशी हिरव्या मिरचीची बेसनपोळी केली आणि एकदम मस्त झाली. बघू शकता कुरकुरीत झाली, म्हणजे अशी मऊ वगैरे अजिबात नाही पडली. आणि म्हणून मग मला नंतरचा स्वयंपाक करायला असा उशीर लागला की त्याचं सकाळी आवरून द्यायचं टिफिन वगैरे, त्याला सकाळी जेवण भरवायचं आणि बाहेर वगैरे जायचं म्हटलं ना तर मग अजून जास्त वेळ लागतो. म्हणून मग भाजी करायला थोडासा वेळ लागला. तर तुम्हाला आजची ही आंबट चुक्याची भाजी कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि अशाच ना नवीन नवीन मी आता टिफिनला वगैरे वेगवेगळ्या भाज्या बनवत असते, तर त्याचा पण व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे जेवढं म्हणजे काढणं होतील तेवढं. कधी कधी घाई असेल तर मग व्हिडिओ पण नाही काढणं होतं आहे आणि काहीच नाही. तर जेव्हा काढणं होईल तेव्हा नक्की शेअर करेन. आणि जेव्हा नवीन असतील जास्त
तेव्हा शेअर करेन, कारण की मग रिपीट त्यास नको वाटतात. तर बघू शकता आपली बेसन पोळी मस्त कुरकुरीत झालेली आहे.